नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बीटाचे पराठे बनवणार आहोत। आपण असं आपल्याकडनं बीट खाल्ल्या जात नाही, त्यामुळे मुलांसाठी हा खूप छान पदार्थ आणि खूप पौष्टिक आहे। आपलं हिमोग्लोबिन वाढतं बीटापासून। तर आज आपण बीटाचे पराठे बनवणार आहोत गव्हाच्या पिठामध्ये टाकून। त्याच्यासाठी हे मी 3 बीट घेतलेले आहेत, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि 4-5 हिरव्या मिरच्या, जिरं, लसूण आणि कढीपत्ता आणि आपल्याला मीठ लागणार आहे। तर आज सर्वप्रथम आपण याचा ठेचा बनवून घेऊया, हिरव्या मिरचीचा। याला दळून घेऊया। तर आपला हिरवी मिरची आणि लसूण, कढीपत्ता हे दळून झाला आहे। तर आता आपण हे बीट आहेत ना, याला बारीक किस करून घेऊया याच्या साहाय्याने। याला छानपैकी असं मस्त बारीक करून घ्यायचं आहे। खूप छान पराठे लागतात आपले। याला मस्त बारीक असे सगळं बारीक करून घेऊ। आणि तुम्हाला असं बारीक नसेल करायचं तर तुम्ही मिक्सरमध्ये पण बारीक करून घेऊ शकता, डायरेक्ट दळून घेऊ शकता। पेस्ट तयार करायची आणि मग ती पिठामध्ये भिजवायची। तुम्ही तसं पण करू शकता, पण मी ना असं बारीक किसून घेते, जेणेकरून छान लागतं खायला। आपला पराठा मस्त होतो आणि दळून पण होतो। चला, तर आपला हा बीट मस्त छानपैकी किसून झालेला आहे। याच्यामध्ये आपण आता मी हिरवी मिरचीचा जो ठेचा घेतला होता तो टाकत आहे। आपण आपल्या चवीनुसार टाकू शकता, जसं तुम्हाला तिखट हवं आहे। मी 2 चमचे टाकलेला आहे आणि थोडेसे चवीला तीळ पण टाकायचे आहेत। त्याच्यानंतर ओवा घ्यायचा आहे, ओवा पण टाकायचा आहे आणि धना पावडर, 1 चमचा धना पावडर आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे। आपण आता याच्यामध्ये गव्हाचं पीठ टाकणार आहोत। आणि मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। आता याला छानपैकी असं मस्त मिक्स करून घेऊया आणि याचा आपण कणकेचा गोळा तयार करून घेऊया। आणि आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहोत। छानपैकी असं अगोदर बीटाला पण पाणी सुटतं, मग करून घ्यायचं आपलं होतं, काहींचं होतं। आणि लागलं तर थोडासा पाण्याचा शिंतोडा टाकायचा, नाहीतर याच्यामध्येच मळून घ्यायचं छानपैकी। मस्त आपलं घट्टसर पीठ कणिक भिजवून घ्यायचं आहे। हे तुम्ही बघू शकता, हा मस्त असं घट्ट घट्ट झालेलं आहे, कारण बीटाला ना पाणी सुटतं, त्यामुळे मग आपल्याला जास्त पाणी टाकायची गरज पडत नाही। लागलं तर थोडासा शिंतोडा घ्यायचा। चला, आपलं बीट पराठाचं कणिक भिजवून झालेलं आहे। त्याच्यामध्ये मी ना 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि आपण याला असं तेल टाकून छानपैकी असं परत एकदा मऊसूद मळून घ्यायचं आहे। आणि छानपैकी असं मस्त मळलं ना, आपला पराठा खूप छान होतो। त्याला मी 10 मिनिटासाठी याला आपण आता झाकून ठेवूया। चला, तर आपलं हे पीठ भाजून गरम झालेलं आहे आणि पीठ पण छानपैकी मस्त 5 मिनिटं भिजलं आहे। आता आपण याची अशी छोटी छोटी आपलं पाहिजे त्या आकारामध्ये गोल 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 हे करून आपण त्याला लाटून घेणार आहोत। आपल्याला याचा त्रिकोणी पराठा बनवायचा आहे। तर सर्वप्रथम असं करून घ्यायचं आणि थोडंसं तेल टाकायचं। तेल टाकून याला आपण त्रिकोणी आकारमध्ये ट्रायंगल शेप देऊया। आणि कणिक लावून याला छानपैकी आपण असं मस्त लाटून घेऊ। तर आपण आता आपला तवा गरम झालेला आहे, तव्यावरती पराठा भाजून घेऊया। याला छानपैकी मस्त आपण भाजून घेऊया। अजून थोडंसं तेल सोडायचं आहे चमच्याने।
छानपैकी मस्त पराठा होतो आणि तिळाचं छान टेक्स्चर दिसत आहे त्याला. खायला पण खूप चवदार आणि चविष्ट लागतात. आपल्याकडून कच्चं बीट खाल्ल्या जात नाही, त्याच्यासाठी हा पर्याय आहे. मुलांना असं याचे पराठे बनवून खूप छान लागतात. टिफिनसाठी पण आपल्याला घरी पण खायला खूप चांगले. तुम्ही बघू शकता खूप छान सुगंध येत आहे याचा, मस्त घमघमाट बीट पराठा खूप छान लागतो. तुम्ही नक्की ट्राय करा आणि बीट पराठा मुलांना खायला द्या. दोन्ही बाजूने तुम्ही बघू शकता एकदम मस्त आणि छान भाजला आहे आणि त्याला तेल लावल्यामुळं अजून मस्त खरपूस भाजून झालेला आहे. आपला हा बीट पराठा तयार आहे. चला तर आपला हा बघा बीट पराठा तयार झालेला आहे. आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेला आहे. त्याच्यासोबत शेंगदाण्याची चटणी, तुम्ही लोणचं किंवा आपली कोणतीही चटणी तुम्ही घेऊ शकता आणि खायला खूप छान लागतं. तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी आवडलं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.